विनयभंगाचे आरोप करणाऱ्यांच्या विरोधामध्ये मंत्री गोरेंकडून हक्कभंग आणण्यात आलेला आहे। राऊत, रोहित पवार आणि एका युट्यूब चॅनलच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलाय। जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। ती अबला, ती महिला उपोषणाला बसते आणि आंदोलन करते आझाद मैदान आणि विधान भवनासमोर। मग तुम्ही हक्कभंग त्या महिलेविरुद्ध आणताय, कोणाविरुद्ध आणताय? पाहूया ना, आणा ना, बघतो ना। बघ मी हे छोटे किरीट सोमय्या आहे, ज्युनियर किरीट सोमय्या आहे। ते नागडे फोटो स्वतःचे पाठवायचे, काढायचे, व्हिडिओ करायचे। अशा छोट्या किरीट सोमय्यांना, नागड्यांना आपण मंत्रिमंडळात घेऊन काय संस्कृती महाराष्ट्राची तुम्ही देवेंद्रजी दाखवू इच्छितायत त्या देशाला? तुम्ही आमच्यावरती हल्ले करता, विरोधकांवर हल्ले करता। आधी स्वतःकडे बघा, खाली वाकून पहा। तुम्ही जयकुमार गोरे यांचा राजीनामा घ्यायला हवा तात्काळ। विरोधात एका महिलेने तक्रार केलेली आहे आणि ती तक्रार फार व्यक्तिगत लेवलची आहे। आणि बोलत असताना आम्ही एवढंच सांगितलं, कुठलीही महिला असेल, तिला जर न्याय मिळत नसेल तर आमच्याकडे या, आम्ही नक्कीच तो विषय मांडू। याच्यामध्ये चुकीचं काय केलं, आता एवढं पर्सनली घ्यायचं काय मला माहित नाही, पण नोटीस आल्यानंतर नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ। आणि त्याच्यावर जर चर्चा करायची असेल तर मग आपण चर्चाही त्या बाबतीत करू शकतो।